दौंडमध्ये कायद्याचं रक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यानंच कायदा हातात घेत शस्त्रागारातून पिस्तूल आणि मॅगझिन चोरून 2018 मध्ये भरदिवसा तिघांची बंदुकीतून गोळ्या घालून निर्घुण हत्या केली होती। या तिहेरी हत्याकांडात पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं आरोपी संजय बळीराम शिंदे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणात फिर्यादीकडून वकील अमर काळे तसेच सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी काम पाहिले। विशेष म्हणजे अमेरिकेतून एका बॅलिस्टिक तज्ज्ञांची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नोंदविण्यात आली। सकाळी 10:30च्या सुमारास झालेली ही साक्ष अमेरिकेत मध्यरात्री 2च्या सुमारास झाली। शिंदे हा राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत होता। वकिलांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती, मात्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावत कठोर संदेश देण्याचा प्रयत्न केलाय। दौंडमध्ये 15/1/2018 रोजी एक तिहारी हत्याकांड घडलं। या तिहारी हत्याकांडमध्ये एसआरपीएफ मधले एक पोलीस उपनिरीक्षक संजय बळीराम शिंदे हे एसआरपीएफच्या 4 कोशाग्रहाचे प्रमुख होते, ज्या कोशाग्रहामध्ये एसआरपीएफची हत्यारं होती। त्यांनी त्यातील 12 काडतुसं, 2 मॅगझिन आणि 1 पिस्टल काढलं आणि त्या पिस्टलच्या सहाय्याने त्यांनी गोपाळ शिंदे याला बोलवून त्याचा खून केला। त्यावेळेला त्यांनी त्याच्यावरती 4 गोळ्या झाडल्या आणि या गोपाळ शिंदेचा मेहुणा परशुराम पवार मध्ये आला म्हणून त्याला देखील 3 गोळ्या झाडल्या। यावेळेला आमचा केसमधला फिर्यादी गजानन काळूराम शिंदे हा तिकडं आय विटनेस म्हणून हजर होता। त्याचबरोबर गजाननचा अजून एक नातेवाईक विश्वेश शिवसुंदर हा देखील तिथं प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून हजर होता। तिथून हा अनिल जाधव नावाच्या एका माणसाच्या घरी गेला आणि तिथं जाऊन त्यांनी त्याला बाहेर बोलवलं आणि तिथं देखील त्या अनिल जाधववरती त्यांनी 4 गोळ्या झाडल्या। यावेळी अनिलचा भाऊ प्रकाश हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता। त्याच वेळेला समोरचा जयदीप बनकर नावाचा एक इसम ह्या केसचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता। या सगळ्याचा पुरावा लक्षात घेऊन न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली। या केसचं वैशिष्ट्य असं आहे, या केसमधून उर्वी म्हैसलकर नावाच्या एक मुंबईमधल्या बॅलिस्टिक एक्सपर्ट होत्या, ज्यांची साक्ष खूप महत्वाची ठरली। त्यांनी बॅलिस्टिक केलेलं होतं, तथापि दरम्यानच्या काळामध्ये त्यांचं अमेरिकेमध्ये भारत सरकारतर्फे एक सायंटिस्ट म्हणून अपॉइंटमेंट झालेलं होतं। तर त्यांनी रात्री 2 वाजताच्या सुमारास या केसमध्ये साक्ष दिली आणि ती साक्ष नोंदवली गेली। यांची साक्ष 3 ते 4 टप्प्यामध्ये नोंदवली गेली आणि या सायंटिस्टनी स्वतः वेळ काढून रात्री अपरात्री देखील या केसमध्ये साक्ष दिली। तसेच या केसमध्ये आपल्या बारामतीमध्ये महिला हॉस्पिटलचे अमोल शिंदे नावाचे डॉक्टर आहेत, त्यांनी पीएम केलेलं होतं, त्यांची देखील साक्ष महत्वाची ठरली। या केसचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या केसमध्ये आरोपीच्या सांगण्यावरून ही केस बारामतीच्या ज्युरिडिक्शन मध्ये घडलेली असताना देखील पुणे न्यायालयात चालली आणि आमचा फिर्यादी गजानन आणि दुसऱ्या माहिताचा भाऊ प्रकाश यांनी चिकाटीने ती केस पुण्यामध्ये जाऊन रोज चालवली आणि या केसचा निकाल आणला। या केसचं मध्ये कायद्याचा रक्षक हा स्वतः एक भक्षक म्हणून वागला आणि त्यांनी या केसमध्ये 3 लोकांचा खून केला। इतकंच नाही तर त्याचा मानस होता की इथून पुढे देखील अनेक लोकांचा खून करायचा। आम्ही खरं या केसमध्ये फाशीची शिक्षा व्हावी असे प्रयत्न केले, परंतु न्यायालयाने या केसमध्ये आम्हाला जन्मठेपेची शिक्षा आरोपींना दिली। त्यावर देखील आमचं समाधान आहे। तथापि आम्ही या केसमध्ये फिर्यादी पक्षातर्फे उच्च न्यायालयामध्ये या केसमध्ये न्याय मागणार आहे आणि आरोपींना फाशी व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे। NTV न्यूज मराठी, दौंड, पुणे।